Hello students, so we have learned about Newton's law of gravitation. ठीक आहे, त्याच्यामध्ये न्यूटननं दोन मुद्दे सांगितले होते. पहिला मुद्दा काय होता की एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. हा पहिला मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा तो काय म्हटला होता, विच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दॅम. ठीक आहे, हा त्यांचा दुसरा मुद्दा होता. आणि न्यूटननं तो जो काय त्याचा मुद्दा आहे तो मुद्दा त्यांना केपलरच्या थर्ड लॉच्या मदतीनं सिद्ध करून दाखवला. केपलरनं काय ऑब्झर्व करून तो फक्त काय का असा ऑब्झर्वेशन आहे म्हणून त्यांना लिहिला होता त्याचा लॉ. तर तो मॅथमॅटिकली प्रूव्ह कुणी केला, न्यूटनने केला. केपलरचा लॉ आपण पाहिला होता काय, के इज इक्वल टू, हा जो काय लॉ होता केपलरचा आपण तो पाहिला होता, के इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय आर क्यूब, हा लॉ पाहिला होता आपण. सो पहिल्यांदा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स हे थोडक्यात समजून घेऊया मग पुढे जाऊया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशनची काय डेफिनेशन आहे, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफ्रन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. किंवा आज एक दगड घेतलेला आहे मी, स्टोन, त्याला एक दोरी बांधलेली आहे. आता मी कुठल्या दिशेने फोर्स लावतो त्यावेळेस तो दगड गोल फिरतो. तर मी काय करतो, त्याला स्वतःकडे खेचतो, सेंटरकडे ओढतो. मी सेंटरकडे ओढल्यामुळे तो काय होतो, तो दगड गोल गोल फिरतो. ठीक आहे, गोफन म्हणू आपण त्याला. म्हणजेच तो फोर्स कुठला आहे, सेंट्रिपिटल फोर्स, सेंटर सिकिंग फोर्स टूवर्ड द सेंटर, सेंटरकडे येणारा फोर्स म्हणजेच काय सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर या ठिकाणी तुमचं काय सूर्य आहे, इट इज अ प्लॅनेट, सपोज अर्थ, दोघांच्या मधलं डिस्टन्स म्हणजे आर आहे. आता अर्थ सूर्याच्या भोवती रोटेट कधी करेल, तसं रिव्हॉल्युशन जे काय असेल ते कधी होईल, त्याच वेळेस करेल ज्यावेळेस की काय त्या दगडाप्रमाणेच काय, किंवा ज्यावेळेस सूर्य जो आहे त्या पृथ्वीला काय स्वतःकडे खेचेल. दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स और सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग आपण पुढं पाहूया न्यूटनने कसा केपलरचा लॉ न्यूटननं काय सिद्ध केला. सो सी आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे. काय फोर्सचा फॉर्म्युला, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. एफ इज इक्वल टू, गमतीत मी मा म्हणत असतो, एफ इज इक्वल टू मा. ओके, सो या ठिकाणी एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. हाऊ इट इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, तर काय सांगितलं त्यांनी माहिती का, आज ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण पाठ केला, आपल्याला माहिती आहे खालच्या वर्गामध्ये. काय, ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. मग या ठिकाणी ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, व्ही स्क्वेअर बाय आर ठेवलेला आहे, एम जशाला तसाच. ठीक आहे का, ठीक. मग पुढं आपण गेलो, एफ इज इक्वल टू हे एम जशाला तसाच इन टू व्ही स्क्वेअर बाय आर. आता हे व्ही स्क्वेअर बाय आर, तुमचा व्ही म्हणजे काय नेमका, व्ही म्हणजे काय, डिस्टन्स बाय टाईम. ठीक आहे, आता हा जो काय फिरणार आहे त्याच्यामुळे त्याला काय आपल्याला सर्कमफरन्स म्हणता येईल. ते मग सर्कमफरन्सचा काय फॉर्म्युला तुमचा 2πr. त्याच्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी, काय 2πr डिस्टन्स झाले बाय टाईम, व्ही म्हणजे डिस्टन्स बाय टाईम. तर या ठिकाणी व्हीच्या ठिकाणी आपण काय केलं, डिस्टन्स बाय टाईम ठेवून दिला. डिस्टन्स काय सर्क्युलर मोशन असल्यामुळं 2πr आणि टीला टी. ठीक आहे, बाकी आपला खाली आर जशाला तसा होता. इथपर्यंत ओके, सगळे माझ्यासोबत आहेत. ठीक आहे, मग आता पुढं जाऊया. यालाच काय केलं आपण, याचा स्क्वेअर करून घेतला, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतला. 2 2 जा 4 लाईक दॅट. एफ इज इक्वल टू हे 4 आलं. ठीक आहे, हे पायचा स्क्वेअर आला, आरचा स्क्वेअर बाय टी स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, हा आर कॅन्सल झाला डिनॉमिनेटरमध्ये, हा न्यूमरेटरमध्ये, वर हा 2 कॅन्सल झाला म्हणजे स्क्वेअर गेला, आर राहिला. ठीक आहे, यालाच पुढं आपण काय केलं, एफ इज इक्वल टू हे एमला एम 2πr स्क्वेअर बाय आर बाय टी स्क्वेअर, हे असं आला. मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर, दोघाला आपण आर स्क्वेअरनं काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. तर या ठिकाणी बघा आपण एफ इज इक्वल टू एम 4π स्क्वेअर बाय आर बाय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअरनं काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि काय केलं, आर स्क्वेअरनं त्याला काय केलं, डिवाइड केलं. मग मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय होऊन जाईल, हे एमला एम आहे तुमचा, हे 4π स्क्वेअरला 4π स्क्वेअर, आर इंटू आर स्क्वेअर काय आला, आर क्यूब. ओके, खाली तुमचा टी स्क्वेअर जशाला तसा टी स्क्वेअर आणि खाली तुमचा बाय आर स्क्वेअर जशाला तसा. आता आपल्याला माहिती आहे की एवढा जो काय पोर्शन आहे आर क्यूब बाय टी स्क्वेअर, आर क्यूब बाय टी स्क्वेअर, हे काय केपलरचा लॉ आहे. म्हणजे तो कसा होईल, आर क्यूब बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू 1/k. हे केपलरचा लॉ होता. ठीक आहे का, म्हणजे आपण एवढ्या भागाला के ठेवू शकतो की आपण. हां, तर मग तेच आपण इथे केले आहे. एफ इज इक्वल टू एम 4π स्क्वेअर बाय के आर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही बघा की काय मास आहे,
पृथ्वीचं मास जे काय आहे व्हॉट एव्हर मास कुठल्या प्लॅनेटचं तेवढं राहणार आहे. दॅट इज द कॉन्स्टंट. 4 ही व्हॅल्यू कॉन्स्टंटच होणार आहे. 4ला 4च म्हणणार ना आपण, 4ला 5 नाही म्हणणार आपण. ठीक आहे. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². बाकी सगळे कॉन्स्टंट राहतात, कॉन्स्टंट आहेत बाकी सगळे. दॅट इज हेन्स प्रूव्ड. त्यांना ते काय प्रूव्ह केलेलं आहे, काय फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी r². ठीक आहे. म्हणजेच काय पाहिलं आपण, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. अशा प्रकारे केपलरचं जे काय ऑब्झर्वेशन होतं, ज्याला आपण केपलर्स थर्ड लॉ म्हणतो, त्याला न्यूटननं मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. सो वी लर्न solved example on page number 6 from chapter gravitation. In the above example, assuming that the bench on which Mahindra is sitting is frictionless starting with 0 velocity, what will be the Mahindra's velocity of motion towards Virat after 1 second? Will this velocity change with time and how? सो काल आपण काय केलं होतं, महिंद्रा आणि विराट या दोघांची मधली वेलोसिटी काढलेली होती. येस्टरडे वी हॅव फाइंड दी वेलोसिटी. ओके, सॉरी फोर्स काढला होता आपण काल. फोर्स काय काढला होता आपण, 4.002 × 10⁻⁷ न्यूटन. हे दोघं एवढ्या फोर्सने एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हे पहिला प्रॉब्लेम बघितला होता. मग आता या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय केलेलं आपल्याला, किंवा फोर्स तुम्ही काढलेला आहे. महिंद्राचं वेट जे आहे ते 75 kg आहे, विराटचं वेट 80 kg आहे, आणि या ठिकाणी टाईम त्यांनी 1 सेकंद दिलेला आहे. आणि मग आपल्याला वेलोसिटी विचारली काढण्यासाठी. हे एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. समजा हा महिंद्रा आहे, हा विराट आहे. याचं 80 kg वेट आहे. ठीक आहे. आणि याचं 75 आहे. मग आता आपलं काय सांगितलेलं आहे, किंवा हायर द मास ग्रेटर इज द फोर्स. म्हणजे मूव्ह होणारा ऑब्जेक्ट कुठला असणार आहे, महिंद्रा. हा मूव्ह होईल, पुढं जाईल, मूव्ह होईल. दॅट इज द वेलोसिटी. मग याला काय, 1 सेकंदानंतर याची वेलोसिटी किती असेल. सपोज 1 सेकंदानंतर या पोझिशनला आला आहे तो, आणि हे दोघं ज्या बेंचवर बसले, तो बेंच कसा आहे, फ्रिक्शनलेस आहे. काहीच फ्रिक्शन नाही आहे त्यांना, समजा विरोध काहीच नाही आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपण फोर्सचा फॉर्म्युला आत्ताच मगाशी थोड्या वेळापूर्वी आपण सिद्ध केला होता. फोर्स इज इक्वल टू m × a, मास इंटू ॲक्सेलरेशन. या ठिकाणी फोर्स दिलेला आहे 4.002 × 10⁻⁷ इज इक्वल टू महिंद्राचं या ठिकाणी आपण मास लिहितो 75. महिंद्राचं का लिहितो, कारण तो मूव्ह होणार आहे, कमी आहे त्याचं. ठीक आहे. मूव्ह तो होणार आहे × a. ॲक्सेलरेशन काढायचं दिलेलं नाही. म्हणजे ह्यालाच काय सुरुवात लिहिलं, a × 75 इज इक्वल टू, हा भाग पूर्ण लिहिला 4.002 × 10⁻⁷. ओके. a इज इक्वल टू 4.002 × 10⁻⁷/75. याची जर आपण कॅल्क्युलेशन केली, काटाकाटी केली, तर आपल्याला किती होऊन जाईल, a इज इक्वल टू 5.34 × 10⁻⁹ मीटर/सेकंड². ओके. मग आता आपण युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचं जर पहिलं इक्वेशन मोशनचं यूज केलं तर v इज इक्वल टू u + at. मग त्याप्रमाणे v इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी कधी पण काय असते, 0 असते. इनिशियल वेलोसिटी स्टार्टिंग सुरुवात करणारी 0 प्लस ॲक्सेलरेशन आत्ताच काढलेले, पुटअप केलं, इंटू टाईम. टाईम काय 1 सेकंदानंतर विचारलं होतं ना, त्याच्यामुळं 1. मग हे किती येऊन जाईल तुमचं, v इज इक्वल टू 5.34 × 10⁻⁹ मीटर/सेकंड. ही याची 1 सेकंदानंतर महिंद्राची वेलोसिटी असेल. आणि आता त्यांनी काय म्हणलेत, की ही वेलोसिटी वाढेल का, वाढेल तर का वाढेल, दुसरा क्वेश्चन जे काय होता त्यांचा. हो, तर ही वेलोसिटी काय त्यांची वाढेल. वेलोसिटी का वाढेल यांची, कारण की जसा जसा महिंद्र पुढं चाललेला आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे, डिस्टन्स कमी होत चाललेलं आहे. डिस्टन्स कमी होत चाललेलं म्हणजे फोर्स काय, स्क्वेअरमध्ये वाढेल फोर्स. आपण मगाशी तेच पाहिलं ना, त्याच्यामध्ये त्याची वेलोसिटी वाढेल. ओके.